नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्ध आणि यशोधरा यांची शेवटची भेट, त्याग, प्रेम आणि ज्ञानाची अनोखी कहाणी. कधी विचार केलात का, जो मनुष्य संपूर्ण जगाचा तारणहार झाला, त्याने आपल्या घरच्यांना, पत्नीला आणि मुलाला का बरं सोडलं असेल? त्यामागे कोणती वेदना होती, कोणता त्याग होता? ही कथा आहे गौतम बुद्ध आणि राजकन्या यशोधरा यांच्या शेवटच्या भेटीची. एक भेट जी प्रेम, त्याग आणि शांततेने भरलेली होती. कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ, त्याच्या आयुष्यात सर्व काही होतं. ऐश्वर्य, सत्ता, यश आणि एक प्रेमळ पत्नी यशोधरा. यशोधरा त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होती. ती म्हणायची, सिद्धार्थ, तू माझं सर्वस्व आहेस. आणि सिद्धार्थ म्हणायचा, यशोधरे, एक दिवस मी तुला खरा आनंद दाखवीन. पण त्या आनंदाच्या शोधात एक रात्र आली. सिद्धार्थ शांतपणे महालातून निघून गेले, आपल्या पत्नीला, नवजात मुलाला आणि सर्व सुखांना मागे ठेवून. सकाळी जेव्हा यशोधरा जागी झाली, यशोधरेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सिद्धार्थ नव्हता. राजवाडा रिकामा वाटत होता. लोकांनी सांगितलं, राजकुमार संन्याशी झाले. ती काहीच बोलली नाही, फक्त हसली आणि म्हणाली, तो गेला नाही, तो सत्य शोधायला गेला आहे. मी त्याची वाट बघेन. वर्षानुवर्ष ती शांत राहिली, न रडली न तक्रार केली. ती म्हणायची, तो परत येईल, पण राजकुमार म्हणून नाही, एक ज्ञानी म्हणून. त्या दरम्यान सिद्धार्थ बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी जगाला शांतीचा, दुःख, कारणाचा आणि निर्वाणाचा मार्ग शिकवला. त्यांचं नाव आता गौतम बुद्ध. ते गावोगावी जाऊन लोकांना शिकवू लागले. पण त्यांच्या मनात एक कोपरा होता, जिथे यशोधरा नावाचं प्रेम शांतपणे झोपलेलं होतं. काही वर्षांनी बुद्ध कपिलवस्तूत परत आले. राजा शुद्धोधन वृद्ध झाले होते. संपूर्ण नगर त्यांच्या दर्शनासाठी जमलं होतं. पण एका महिलेच्या हृदयात लाट उठत होती. ती महिला म्हणजे यशोधरा. ती विचार करत होती, हा माझा सिद्धार्थ आहे का बुद्ध, जो माझा नवरा होता, की जो आता संन्याशी आहे? त्या दिवशी सर्व लोक बुद्धांना भेटायला आले, पण यशोधरा एकटी शांत बसली होती. न सजली न रडली. बुद्धांनी विचारलं, राजकन्या यशोधरा का आली नाही? यशोधरा कुठे आहे? शुद्धोधन राजा म्हणाले, ती म्हणते, ज्याने मला सोडून दिलं त्याच्याकडे मी जाईन का? त्याने जर मला शोधलं तर त्याचं मी स्वागत करीन. बुद्ध हळूच यशोधरेच्या कक्षात गेले. यशोधरा शांत बसली होती. तिने बुद्धांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात ना राग होता ना तक्रार होती, ती फक्त शांती. बुद्ध म्हणाले, यशोधरे, मी तुला दुःख दिलं? ती हसली आणि म्हणाली, नाही प्रभू, तुम्ही मला ज्ञान दिलंत. ज्याला मी नवरा समजत होते, तो आज जगाचा गुरु आहे. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला कधीच सोडलं नाही. तुम्ही फक्त मला स्वच्या बंधनातून मुक्त केलं. बुद्ध शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. त्या क्षणी दोघेही निर्विकार होते. ना जगाची आस ना भूतकाळाचं ओझं. यशोधरा पुढे म्हणाली, माझं कर्तव्य संपलं प्रभू. मी तुमचं नाव, तुमचं कार्य आणि तुमचं सत्य जगात सांगेन. ती नम्रतेने बुद्धांना प्रणाम करते. बुद्ध तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, यशोधरे, तू या जन्मातील सर्वात शुद्ध स्त्री आहेस. तुझ्या प्रेमाने माझा संन्यास पूर्ण झाला. काही दिवसांनी यशोधरा संघात सामील झाली. ती भिक्षुणी झाली.
महायशोधरा भिक्षुनी ती बुद्धांच्या शिकवणीत रमली आणि एक दिवस शांतपणे ध्यानात लीन होऊन निर्वाण पावली. ही कथा फक्त एक भेट नाही, ही आहे प्रेमाचं, त्यागाचं आणि आत्मज्ञानाचं प्रतीक. यशोधरा आणि बुद्ध आपल्याला शिकवतात, खरं प्रेम म्हणजे धरून ठेवणं नव्हे, तर समोरच्याला मुक्त करणं. त्यांचं प्रेम शब्दामध्ये नव्हतं, ते शांततेतही बोलत होते. तर कथा वाचून मनात एक हुरूप आलं की यशोधरेने सुद्धा बुद्धांना किती समजून घेतलं होतं. तिने बुद्धांना एवढ्या प्रेमळतेने एवढं समजून घेतलं, याचा खूप आनंद झाला कथा वाचून. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.